तर कर्जत कसाराकडे जाणाऱ्या सर्व लोकल सध्या ठप्प आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईवरून कर्जत कसाराकडे जाणाऱ्या सर्व लोकल ठप्प झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी आलेलं आहे, त्यामुळे कर्जत कसाराकडे जाणारी वाहतूक आता ठप्प झालेली आहे। गेल्या अनेक वेळापासून ही लोकल दादर रेल्वे स्थानकावर सध्या पाहायला मिळते। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। दादर रेल्वे स्थानकावर या फलाटावर ही रेल्वे खोळंबून आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। कर्जत कसाराकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। कर्जत कसाराकडे जाणाऱ्या सर्वच लोकल आता ठप्प झालेल्या आहेत, त्यामुळे नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरून स्टेशन गाठताना पाहायला मिळत आहेत। अनेक लोकल या दोन स्टेशनमध्येच थांबवण्यात आलेले आहेत, त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झालेली आहे। नागरिक हे लोकलमधून उतरून जवळचं स्टेशन गाठताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरक्षित ठिकाणी ते जाताना पाहायला मिळत आहेत। आणि सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कर्जत कसाराकडे जाणाऱ्या सर्व लोकल ठप्प झालेल्या आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे कर्जत कसाराकडे जाणारे प्रवासी यांना मोठ्या त्रासाला आता सामोरं जावं लागणार आहे। दादर परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। दादर रेल्वे स्थानकावर देखील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। फक्त दादर रेल्वे स्टेशनच नाही तर पुढील जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक काही वेळापूर्वी अत्यंत संथ गतीने सुरू होती आणि आता तर ही लोकल गेल्या अर्धा तासापासून याच फलाटावर थांबून आहे। तर हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वेनंतर आता हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झाली आहे, त्यामुळे मुंबईकर नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना आता करावा लागणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक आता चालत स्टेशन गाठताना पाहायला मिळत आहेत। तर रेल्वे स्टेशनवरील ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। चुनाभट्टी परिसरातील ही दृश्य आहेत। चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरातील ही दृश्य पाहून असं वाटतंय की हा रेल्वे ट्रॅक नव्हे तर तलाव आहे, कारण रेल्वे फलाटापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि रूळ डोळ्यांना दिसत नाहीये। अशा स्थितीमध्ये रेल्वे वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। हार्बर मार्ग असेल, त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक देखील आता ठप्प झाली आहे। कर्जत कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना, प्रवाशांना, मुंबईकर चाकरमान्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। चुनाभट्टी स्थानकावर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। या पाण्याचा